ठीक आहे ठीक बा खूप जमा तर तुम्ही बाबा ऐसे क्यों बैठे हो? हाँ? ठंडी लग रहा है. तो मित्रों ह्या तरुणाला थंडी वाजते आहे, तकलीफ मध्ये आहे. तर आपण सर्वप्रथम त्यांना राहुल एक गोधडी आणा. तर सर्वप्रथम आपण बाबांचं थंडीपासून संरक्षण कसं घेत आहे. आपका नाम क्या है? नितेश. आप नितेश आप कहाँ से हो? नागपूर. नागपुर से कहाँ से हो? नागपूर आनंदनगर. आनंद नगर से. यहाँ पुणे में क्यों आए हो? घर से भाग के आया हूँ. ओहो, क्या हुआ था घर में? झगड़ा हो गया, दारू पी गया था. दारू पी के गया था. किसके साथ झगड़ा हुआ? घर वाले. वो आपके परिवार से. आपको बच्चे कितना है? ये अभी वो जिंदा कैसी जिएगी वो जिंदा आगे का जीना कैसा? खूप दुःख वेदनादायक गोष्ट आहे. लग्न झालेलं आहे, मुलं बाळत आहेत, बायकोबरोबर भांडण झालं, म्हणून त्यांना घर सोडलेलं आहे. आज हा बेवारस ही जिंदगी जगतोय, थंडीपासून कुडकुडतोय. तर याला आपला सर्वप्रथम अंगावरती पांघरण्यासाठी देणं खूप महत्त्वाचं आहे. खूप दुःख वाटतं मित्र की ज्या वेळेस तरुणांची असे हाल होते. तर बाबांना संरक्षण सर्वप्रथम प्रधान्य बाबासाहेबांचं थंडीपासून संरक्षण होऊन महत्त्वाचं आहे. कपड़ा चाहिए आपको पहनने के लिए? हाँ मित्रों तुम्हाला विनंती करणार आहे की आपल्या आज होता असं इकडे मित्र. हा माझा जुना दोस्त. सकाळी जुना दोस्त आहे हा माझा. तर मित्र हो, दुर्दैवी ही गोष्ट आहे की घरामध्ये माझ्याही बायकोच आहेत, माझेही भांडण होतं, सगळ्यांबरोबर भांडण होतं. परंतु आपण घर सोडणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही मित्र. तेव्हा मी तुम्हाला विनंती करणार आहे की बायका पोरांचं मुलाबाळांचं जरी भांडण झालं तर तुम्ही घर सोडू नका, आपल्या परिवारासहित राहा. आणि मुलांनाही मी विनंती करणार आहे की आपण आईवडिलांची भांडण न करता त्यांना घराच्या बाहेर पडू नका. हे तुम्हाला मी विनंती करतो. जय भीम.